दाखवून दिलंय कर्णधार कसा असावा, निर्भीड, निडर, सीमारेषा पार, चौकार. षटकार आलाय. हॅलो हॅलो थँक्यू. काय कमालीचा फटका खेळलाय. गुडलेंथ बॉलला पिक केलं, चांगल्या पद्धतीने रॅप केलं आणि डिस्पॅच डिलिव्हर्ड करून टाकलंय ऑन साइडच्या दिशेने. काय सुरुवात केली आहे. गोलंदाजाला यापेक्षा वेलकम करण्याची काय योग्य वेळ असेल. यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. कौस्तुभ मैदानाच्या आत आपण पाहतोय काय कमालीची फटके खेळताना पाहायला मिळालंय. फुल टॉस. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. कोणतीही चुकी नाही. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, फलंदाज बाद. ऋषिकेश मैदानाच्या आत. ऑप्शनच्या बाहेर लांबच लांब राहिलेला चेंडू. पंचांनी मात्र सकाळच्या सत्रामध्ये कवायत पद्धतीने हवेत हात समांतर फैलावले आणि तदनंतर मात्र वाईड चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव मिळते. ऋषिकेश नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. धावफलकावरती 7 ही धावसंख्या. फुलटॉस, कव्हर ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न मानस होता. गॅप शोधून काढायची होती, मग ती कव्हर्स आणि पॉइंट्स मधली गॅप इथे मात्र शोधता आलेली नाहीये. अशा पद्धतीचे फटके खेळण्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करावी लागत असते. ती प्रॅक्टिस आता मात्र चालू ठेवावी लागेल. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आत. 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये विकेट किपरच्या पाठीमागे थर्ड मॅन. शॉट फाईन लेग, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉट स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. डीप मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी आपण जर पाहिला ना, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे. पेट्रोलिंग करत असताना गोलंदाजी कशी होते याकडे सुद्धा चर्चा रंगेल. यावेळीचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला, मात्र खेळण्याच्या मर्यादेत. ऑनसाइडच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. मिड विकेट क्षेत्ररक्षक सज्ज आहे, प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी धावा वाचवण्यासाठी. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आत समाप्त. एका षटकाच्या सांगती अखेरीस एक फलंदाज बाद, 9 धावा जमल्या आहेत. बघा सकाळचं सत्र आहे, तरी सुद्धा रसिक मायवा प्रेक्षकांनी या स्पर्धेवरचं प्रेम दाखवायला अजिबात कसर सोडलेली नाहीये. पहिल्या मॅच पासून दर्दी प्रेक्षकांची गर्दी आहे. काही जण आपल्या संघाला पाठीराखी म्हणून आलेत, तर काही आपल्या गावचे ग्रामस्थ मंडळी आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत. हेच या स्पर्धेचं अभूतपूर्व यश आहे. धावीर चषक म्हटलं की इतक्या वर्षाची परंपरा. आज मैदानात जी भव्य क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, हे या स्पर्धेमागचं कारण सुद्धा आहे. रोहा म्हटलं की अर्थात पवित्र भूमीचे आराध्य दैवत श्री धावीर महाराज यांना आपण खऱ्या अर्थानं कोटी कोटी वंदन करूयात. रोहाच्या इतिहासामध्ये, संस्कृती आणि परंपरेत ज्यांचं स्थान अनन्य साधारण आहे
आणि जे गावचं रक्षण करतात, गावाला एकत्र बांधतात, ते श्री धावीर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय सातत्यपूर्ण घवघवीत यश प्राप्त करताना पाहायला मिळते. प्रेक्षक हो, आपण साक्षीदार आहोत धावीर चषक 2026च्या या स्पर्धेचं. श्रवण मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्या चेंडूपासून आपली कामगिरी चोख पार पाडतोय. सडपातळ शरीर यष्टी, मात्र आपल्या धमण्यांमध्ये असलेली ताकद, मनगटातला जोर आता मात्र मैदानाच्या आत वापरताना पाहायला मिळालाय. युवा गोलंदाज आज मैदानाच्या आत आपल्या गावाला प्रतिनिधित्व करत असताना सर्वांची मन जिंकतोय. यावेळेला अपस्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटची एज जरूर लागली होती. विकेट किपरने सुद्धा एफर्ट्स कमालीचे घेतलेत. ह्या धावा अशा पद्धतीने जर वाचत राहिल्या ना तर फलंदाजी करणारा संघ अडचणीत येऊ शकेल. निडी आणि सानेगाव संघ प्रथम फलंदाजी करतोय. धावफलकावरती केवळ आणि केवळ 9 धावा लागल्यात. धावफलक मागच्या 2 चेंडूंपासून स्थिरावलाय. पॉवर प्लेची षटकं मैदानाच्या आत प्रगतीपथावरती आहेत. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण जर पाहिला ना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, तोपर्यंत मात्र एक धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली आहे. कुठे पहिल्या चेंडूवरती आलेला तो षटकार आणि तदनंतर कुठे आता मात्र धावांचा दुष्काळ, ही मैदानावरती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाने साधा सोपा कॅच कठीण बनवला आणि धरणी मातेला दान सुद्धा केलंय. जीवन दान मिळालं. इथून मात्र धावफलक 1 ने पुढे जाईल. 1 और 1 11, 11 ही धावसंख्या पाहायला मिळते. धावीर चषक अशी क्रिकेटची स्पर्धा ज्या स्पर्धेमधून छोटे छोटे खेळाडू आता चांगला खेळ करत, मेहनत घेत मोठे होताना पाहायला मिळाले. यावेळेला मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल हे इथून मात्र श्रवणला कळलं. आणखीन एक फलंदाज माघारी. च्या माध्यमातून आपण पाहतोय पोलीस यांचं या ठिकाणी आगमन झालंय. PSI फड साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहावासियांचं रक्षण करणारे सदरक्षणाय खलनिग्रणाय आपले महाराष्ट्र पोलीस यांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या प्रगतीपथावरती 1 टू गो चा इशारा. केवळ 2 धावा खर्च केल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय. या महागाईच्या जमान्यामध्ये आपल्याला कंजूस राहावं लागतं, कॅल्क्युलेटिव्ह राहावं लागतं आणि श्रवणनं ते मैदानावरती करून सुद्धा दाखवले. केवळ 2 धावा खर्च केल्यात, एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आत प्रशांत, नाणेफेकीचं कौल गमावलं आणि तदनंतर मात्र कौतुक करावं लागणार आहे पिंगळसई संघाच्या मॅनेजमेंटचं, ज्यांनी सकाळचं सत्र आहे हे लक्षात घेतलं आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी मैदानावरती पेश केली आहे. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू जरूर होता. श्रद्धा सबुरी म्हटलं, सर सलामत तो पगडी 50 असं सुद्धा म्हटलं आणि डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 ची सांगता. धावफलकावर 11 ही धावसंख्या 2 फलंदाज बाद झाल्यानंतर श्री धावीर चषक 2026 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षक सातत्याने 14 वर्ष या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळाले. ग्रामीण गावातून आलेला खेळाडू ज्या वेळेला तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये उतरतो तिथे मात्र त्याची कसोटी असते आणि या आयोजकांचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांना पाठिंबा दर्शवत असताना चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती 11 धावा जमा झाल्यात. इथून मात्र षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन इथून मात्र अनिकेत गोलंदाजीसाठी पाचारण करताना पाहायला मिळतोय. आता अनिकेतची गोलंदाजी
वेगळ्या प्रकारची असू शकेल, कारण पहिलं षटक ज्या वेळेला तो घेऊन आला त्यावेळेला पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन्स होते. आता हे रेस्ट्रिक्शन्स हटले गेलेत. आता मात्र आपण पाहतो व्ही फॅक्टर मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडा शार्प आहे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाला थोडं वाईड ठेवण्यात आलंय. डीप मध्ये आपण पाहिलं कव्हर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. त्यामुळे आता वर्सेटाईल गोलंदाजी करण्यासाठी मुभा आहे. चला पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये तैनात. कोणतीही चुकी करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा साधा सोपा कॅच कठीण बनवला. मी म्हणेन हा कॅच इतका साधा सोपा होता ना की कदाचित शोले चित्रपटातील ठाकूरने सुद्धा पकडला असता. इतका वेळ त्या क्षेत्ररक्षकाकडे होता, मात्र कॅच सुटली. जीवनदान मिळाले. धावफलकावरती बदलाव होईल. 12 ही धावसंख्या पाहायला मिळते. प्रशांतच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या एका पाठोपाठ एक हवाई हल्ले होत आहेत जरूर, मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होण्याचं सत्र सुरू. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी डग आउट. तीन फलंदाजांना गमवावं लागले. आपण पाहतोय आपल्या विभागामधील अर्थात पोलीस सन्माननीय फड साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. श्री धावीर चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब. या स्पर्धेसाठी आपण उपलब्ध झालात. या आपण आपलं जे कर्तृत्व आहे, आपली जी कामगिरी आहे ती वाखाडण्याजोगी आहे. आपल्या कामगिरीला आपण करूया त्रिवार अभिवादन. आणि मैदानाच्या आत आणखीन एक फलंदाज आयाराम और गयाराम. आत मात्र ब्लेझिंग झाली नाहीये. सुरुवात सरप्राइझिंग झाली. सरप्राईज कोणी दिले तर गोलंदाजीमध्ये श्रवणने दिले, अनिकेतने दिले आणि एका पाठोपाठ एक धक्क्यांचं सत्र सुरू आहे. 12 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद. मनोज मैदानाच्या आत फलंदाजीसाठी आलाय. हलक्या हाताने फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. मनोज संघ कर्णधार, नेता, सरसेनापती आहे. आता मात्र इथून संघाची मदार आपल्या खांद्यावरती घेऊन चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मनोजने टॉसच्या वेळेला सांगितलं होतं प्री मॅच प्रेझेंटेशन मध्ये की आपल्या संघाच्या 50 ते 55 धावा झाल्या पाहिजेत. संघ सुरुवातीला अडचणीमध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने खेळून काढलाय. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, तोपर्यंत अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण मॉर्निंग वॉक करावा ना त्या पद्धतीने एक धाव अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण केली आहे. 13 ही धावसंख्या जमा झाली आहे. आतापर्यंत अनिकेत आपण पाहिलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि धावा कमी खर्च केल्यात. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. मैदानाच्या आत गॅम्बल झालंय. बाय वन गेट वन फ्रीची जणू काही ऑफर सुरू होती आणि या 2 धावा क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिच्चून पूर्ण केल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत समाप्त. 3 षटकांच्या सांगती अखेरीस 15 धावा, 4 फलंदाज बाद.
श्री धावीर चषक 2026 चा चित्त थरार आपण अनुभवतोय, जिथे खेळामधली शिस्तप्रियता, जिथे फेअर प्ले, जिथे मैत्री, खेळाडू वृत्ती हाच खऱ्या अर्थानं धावीर चषकाचा खरा आत्मा आहे. भव्य दिव्य आयोजन आणि सातत्यपूर्ण शिस्तप्रियता यावरती कटाक्ष ज्यांचा राहिलाय असे हे आयोजक मंडळी, त्यांचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. धावफलकावरती आपण जर पाहिलं ना तर 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बघा प्रदीपजी, या स्पर्धेमधलं यश काय आहे? जिथे नवोदित खेळाडू एकत्रित येतात, जिथे अनुभवी खेळाडू एकत्रित येत असतात. अनुभवी खेळाडू कोण आहेत? क्लास 1 ऑफिसर, अर्थात जे वन विभागामध्ये कार्यरत आहेत असे मनोजजी स्वतः संघाचे कर्णधार आहेत आणि ते सुद्धा मैदानाच्यात खेळताना पाहायला मिळतात. हे क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आहे, हे ऋणानुबंध आहेत. 15 धावा जमा झाल्यात. चूक भूल द्यावी घ्यावी. 16 ही धावसंख्या जमा झाली आहे धावफलकावरती. आणि इथून मात्र आपण जर पाहिलं ना, आता मात्र सीट बेल्ट बांधावा लागेल. स्लॉग ओव्हर्स मध्ये हाणामारी करावी लागणार आहे. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय भूषण मैदानाच्या स्ट्राइक एंड वर. पहिलाच बॉल आपण पाहिला ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. केवळ एक धाव इथून मात्र प्राप्त होणार आहे. यात्रीगण खुर्ची की पेटी बांधले. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील, ही काळाची गरज आहे. जर पहिल्या इनिंग मध्ये 50 ते 55 धावा झाल्या नाही तर मात्र आपला संघ अडचणीत येऊ शकणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच आपण पाहतोय संकेतजी देशमुख यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं पाहायला मिळतंय. श्री धावीर चषकाचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आयोजकाची भूमिका सातत्यपूर्ण निभावत असताना या मंडळावरती असलेलं प्रेम, आपल्या विभागातील क्रिकेट विकसित व्हावं यासाठी त्यांचा अट्टहास नेहमी पाहायला मिळालाय. त्यांच्या या कामगिरीसाठी आपण त्यांना धन्यवाद देऊयात. यावेळेला मैदानाच्यात काय घडलंय? टप्पा पडल्यावरती चेंडूने काटा बदलला, तोच काटा फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागलाय. डावखुरा गोलंदाज असू देत, डावखुरा फलंदाज असू देत, त्याची कारनामा बघत असताना एक वेगळा अल्लाहदायी आनंद असतो. गोलंदाजाचा तो सीम, त्याची ती बॉलिंग ऍक्शन, हे सर्व काही सर्वांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळालंय. स्ट्राइक एंड वरती मनोज आहे, ज्याच्याकडे अनुभव असणार आहे. अपस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी डग आउट. एका पाठोपाठ एक विकेट जाण्याचं सत्र सुरू आहे. धावफलकावर 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. 5 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजीसाठी अक्षय जेव्हापासून आलाय ना, त्याने बॉलिवूडच्या अक्षय कुमार सारखा कारनामा मैदानाच्या आत केलाय. पुन्हा एकदा चेंडूने गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसंगीताचा वारसा आहे. ढोलकीच्या तालावरती बऱ्याच जणांना नाचताना आपण पाहिलंय. आता फिरकीच्या तालावरती फलंदाजाला अक्षरशः नाचवलं जात आहे. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत करताना पाहायला मिळतोय. पुनच्छ हरिओम. यावेळेला मात्र चेंडू लांबच लांब राहिला, म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 किंवा 3 वरती गेली आहे. अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. सगळं काही चांगलं चालू आहे असं वाटत असताना दुधात माशी पडावी असं काहीसं घडलंय अक्षयच्या वतीने. डावफलक कासवाच्या गतीने पुढे जाईल. 18 ऑन स्कोरबोर्ड. सकाळचं सत्र आहे तरी सुद्धा मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षकांनी गर्दी केलेले पाहायला मिळते. या दर्दी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात. मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक. या इनिंग मधील पहिला वहिला षटकार आलाय.
क्या बात है. बॅट मधून पाहिला आपण जो या इनिंग मधील पहिला षटकार होता. तदनंतर धावांचा दुष्काळ पडला आणि तदनंतर मात्र दुष्काळातून एखादी पावसाची सर यावी त्या पद्धतीने हा षटकार पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्येला आता मात्र भर मिळालाय. 24 ही धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 इथून मात्र आपण पाहिलं समाप्त झालंय. चौथ्या षटकाची सांगता गोड झालीय. धावफलकावरती 24 ही धावसंख्या पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना 2 गाव 1 संघ या फॉर्मॅट मधील तांबडी मुचणे तर दुसऱ्या बाजूला जय गिरोबा अंधाराळी आणि बंगलेआळी, माफ करा धावीर 11 या दोन संघांनी आपण त्वरित उपलब्ध व्हायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये आपली नाणेफेक होईल याची आपण दखल घेऊयात. पंच आधीच्या षटकातील आमच्या गुणलेखकांच्या अंदाजानुसार 5 चेंडू ग्राह्य धरलेत. 1 चेंडू येणं बाकी आहे. बघा पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसरा चेंडू डॉट आला, तिसऱ्या बॉलला विकेट गेली, चौथा बॉल डॉट आला, तदनंतरचा चेंडू वाईड आला. ऑलराईट 2 या ठिकाणी मात्र डॉट आलेत. हाय हॅलो नमस्कार. आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात धावीर चषक मध्ये. षटक क्रमांक 5 गोलंदाजीसाठी तन्मय आलाय, ज्याला तन मन धन लावून आता मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, अति घाई संकटात नेई. दुसरी धाव घेत असताना आत्मघातकी निर्णय. फलंदाज बाद 25 धावसंख्या करत असताना अर्धा डझन संघ तंबूमध्ये परत. यावेळेला ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल शफल झाले होते. ऑन साइडच्या दिशेने खेळायचं होतं, प्री डिटरमाइंड फटका, मात्र अंदाज चुकलाय. गोलंदाजाने सांगून दिलं की अंदाज अपना अपना. तन्मयच्या गोलंदाजीचं कौतुक करूयात. डॉट बॉलची सांगता आली आहे. यावेळीची गोलंदाजी मात्र कौतुकास पात्र पाहायला मिळाली. बघा गोलंदाजाला च्यवनप्रश कुठून मिळतं, च्यवनप्रश याचा अर्थ सपोर्ट कुठून मिळतो, तर आपला विकेट किपर चांगला असला पाहिजे. आणि विकेटच्या पाठीमागे द्वारकानाथ भोई, वन ऑफ द लेजेंडरी प्लेयर ऑफ द रोहा तालुका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा काय कमालीचं ग्लव्ज वर्क. गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे, मात्र विकेटच्या पाठीमागून ज्या पद्धतीने यष्टीरक्षण झालंय ते सुद्धा कौतुकास पात्र आहे. क्लोज किपिंग करत असताना फलंदाजाला स्टेप आउट होऊन देत नाहीयेत, पददालीत त्याचा वापर करून दिला जात नाहीये. धाक असला पाहिजे. यावेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईट डिलिव्हरी पाहायला मिळते. पंच पुरुषोत्तम भगत इथून मात्र चेंडू वाईड असल्याची घोषणा करतायत आणि बऱ्याच कालावधीनंतर धावफलकावरती 1 धाव पाहायला मिळणार आहे. 26. पुन्हा एकदा टप्पा पडल्यावरती बॉलने काटा बदललाय. लेग ब्रेक गोलंदाजी, अभूतपूर्व यश मिळालंय तन्मयला आपल्या गोलंदाजीमध्ये. मनगटाची ताकद, अगदी त्याच वेळेला चेंडूवरती बोट फिरवत असताना ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतोय ते कौतुकास पात्र आहे. बॅटची लिडिंग एज, फाईन लेग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एफर्ट्स, प्रयत्न, मेहनत, संपूर्ण समर्पण करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र यावेळेला जीवनदान मिळाले. 27 ही धावसंख्या
पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस जमा झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा करायच्या होत्या, 50% पल्ला पार झाला असं म्हणावं लागणार आहे. जय हनुमान तांबडी खुर्द मोकटे विरुद्ध जय गिरोबा अंधाराळी आणि धावीर 11 रोहा या संघादरम्यानची दुसरी मॅच असणार आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हा. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. धन्यवाद देऊयात आपल्या पोलीस बांधवांना सुद्धा ज्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, जे नेहमी आपल्या जनतेचं रक्षण करत असतात. खऱ्या अर्थानं त्यांचा गुणगौरव सुद्धा करणं आपली कर्तव्य आहे, कारण ते मेहनत घेतात म्हणून आपण रात्रीचे अगदी सुरक्षित असतो. श्री धावीर चषक 2026चा आपण चित्त थरार अनुभवतोय. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिला. सुरुवात अनिकेतने केली, श्रवणने चांगल्या पद्धतीची कामगिरी केली, अक्षय आणि तन्मय यांनी सुद्धा त्यांना चांगली साथ दिली आहे. आणि फलंदाजांना एका पाठोपाठ एक आपण जर पाहिलं ना, बाद करण्याचं सत्र सुरू राहिलं. 27 धावा करण्यासाठी आपण जर पाहिलं तब्बल 7 फलंदाजांना आपली विकेट गमवावी लागली आहे. गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ही स्पर्धा का महत्वाची आहे? ही स्पर्धेचे आयोजक परंपरा जपणारे आहेत, माणुसकीला नेहमी प्राधान्य देणारे आहेत. या स्पर्धेचा नियम काय आहे? जर सामना बरोबरी सुटला असेल तर विकेटच्या आधारावर विजयी घोषित केलं जाईल. या गोष्टीची आपण दखल घ्या. आणि एखादा खेळाडू एखाद्या संघासाठी खेळलाय, त्या संघाला या स्पर्धेमध्ये दुसऱ्या संघासोबत खेळण्याची परवानगी नाही, याची आपण दखल घ्या. या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं असेल तर आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला टी शर्ट दिले जातीलच. बात्रट ब्लॅक कलरची ट्रॅक पॅन्ट तुम्हाला घालणं कंपल्सरी आहे. चला दुसऱ्या मॅच साठी नाणेफेकीसाठी आपण ताबडतोब उपलब्ध व्हायचंय. एका बाजूला पाहायला मिळेल तांबडी मुचणे संघ, तर दुसऱ्या बाजूला जय गिरोबा अंधाराळी आणि धावीर 11. हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे श्री धावीर चषक 2026 मध्ये. रोहा तालुक्याचा मानाचा चषक म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आहे. किती स्पर्धा आल्या, किती स्पर्धा गेल्या, मात्र धावीर चषकासारखी स्पर्धा होणे नाही. सातत्यपूर्ण 14 वर्षांची ही परंपरा अविरतपणे पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिलं 27 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 28 धावांचं टार्गेट असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅटर
डायनामिक, विस्फोटक, विनाशकारी खेळाडू अर्थातच द्वारका नायक भोई पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला ऋतिक गोलंदाजीसाठी आपण अनुभवतोय. भावेश, मॅचला होईल सुरुवात. सेकंड इनिंगचा पहिला बॉल, बॅटची लीडिंग एज, चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज गारद. विनंती आहे, तांबडी मुचुडे विरुद्ध जय गिरोबा अंधाराळी आणि धावीर 11 दोन्ही संघांचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हा, अन्यथा आपल्या मॅचची ओव्हर कमी करावी लागू शकेल. आयोजकांकडून आपल्याला सूचना केली जाते. अपेक्षा केली जात होती 28 धावा करत असताना आक्रमण केलं जाईल, मात्र आक्रमण केलं गेलंय गोलंदाजाच्या बाजूने. पहिल्या इनिंगची सुरुवात पहिल्या बॉलने षटकाराने झाली. दुसऱ्या इनिंगची सुरुवात पहिल्या बॉलने विकेटने झालेली पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी अर्थात आपण पाहतोय कमालीची झाली आहे. भावेशचं कौतुक करावं लागणार आहे. सुरुवात चांगली करून दिली आहे. असं म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली असेल तर आपला अर्ध काम झालंय समजा. द्वारकानाथ भोईला तुम्ही पाठवलंय म्हणजे अर्धा संघ गारद केलंय असं समजा. भावेश चंदने गोलंदाजीसाठी आलाय. त्याची वैविध्यता इथे मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली तरच उपयोगाची आहे. इथे मात्र काय घडलंय, ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला गेला. डीप मध्ये पेट्रोलिंग झाली आहे जरूर, मात्र 2 धावांची गळती लागली आहे. इथून डॉक्टर फिक्सिट लावावं लागेल. लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये अशा पद्धतीच्या धावांची गळती थांबवावी लागेल. धावफलकावरती नजर टाकूयात. 2 ही धावसंख्या जमा झाली आहे. फलंदाज आपण पाहिला अनिकेत, ज्याने गोलंदाजी चांगली केली. आता मात्र फलंदाजी सुद्धा करावी लागते. अष्टपैलुत्व काय असतं हे अनिकेतने मैदानाच्या आत दाखवून दिलंय. फुल टॉस, LBW चं जोरदार अपील. मात्र या अपिलामध्ये तथ्य नाहीये. बघा 2 गोष्टी असतात. आपण गोलंदाजी करत असताना राऊंड विकेट गोलंदाजी करताय तर मग चेंडू टाकल्यानंतर तुम्ही कसे बाजूला होताय. पंचांना सुद्धा त्यांचा व्ह्यू क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यांना जर दिसलंच नाही तर काय होणार ना. अशी परिस्थिती बऱ्याच वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण अनुभवलंय. त्यामुळे गोलंदाजांना सुद्धा आपल्या गोलंदाजी सोबत अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. डॉट बॉलची सांगता झाली आहे. मी पंचांचं इथून कौतुक का करेन, त्यांना दिसलं नाही, त्यांनी ही गोष्ट स्पष्ट सांगितली की इथून मात्र विजयन ब्लॉक झाला होता आणि मग फलंदाजाला तो बेनिफिट ऑफ डाऊट दिला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असंच केलं जातंय. यावेळेला फुल टॉस प्रकारचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचं लेझी क्रिकेट. मैदानाच्या आत दंड भोगावा लागेल. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खेळणं फार वेगळं आहे. म्हणजे बॉलिवूडचा तो डायलॉग कभी खुशी कभी गम, एक डाव तुझा दुसरा डाव माझा, अशा पद्धतीचं घडलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर फलंदाज स्ट्रगल करतोय, विकेट सुद्धा गेले आणि तदनंतर मात्र अनिकेतचं कौतुक करावं लागेल. स्थिरावत झालाय. जोरदार अपील झालंय, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाहीये. एज लागली की नाही हा भाग पुढचा राहिला, मात्र बॉल ग्राउंडेड होता ही सुद्धा बाब इथून दिसून आली आहे. कौतुक करावं लागणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं, निडी सानेगाव संघाचं. लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये सुद्धा मॅचमध्ये शेवटपर्यंत राहायचंय. शेवटपर्यंत तन मन धन लावून या स्पर्धेकडे बघितलं जातं. खेळ काही होऊ देत, मात्र आपलं नाव, आपल्या गावाचं नाव करायचंय. आता मात्र
एलबीडब्ल्यूचा जोरदार अपील. पंचांनी तीनही गोष्टी, चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही हे पडताळलं आणि आता मात्र फलंदाज पकडला गेलाय. लेग बिफोर विकेट, आउट. शेडगे यांना सर या श्री धावीर चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. मैदानाच्यात काय घडलंय, पुन्हा एकदा एक डाव तुझा दुसरा डाव माझा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कौतुक करूया गोलंदाज भावेशचं, ज्याने वारंवार संधी उपलब्ध केली आहे. पहिल्या बॉलमध्ये विकेट प्राप्त करणं असू देत आणि ओव्हरची शेवट सुद्धा विकेट प्राप्त करण्यानेच केलेले पाहायला मिळाली आहे. एका षटकाची सांगता धावफलकावरती केवळ आणि केवळ 6 धावा. मी म्हणेन केवळ शब्द इतक्यासाठी की या ओव्हरमध्ये तब्बल 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. फलंदाज बाद कोण झाले? एक द्वारकानाथ भोई, जो विस्फोटक असू शकला असता, आणि फलंदाज क्रमांक 2 अनिकेत, ज्याने मोठा फटका खेळला होता. चला विनंती करूया कव्हर क्षेत्रामध्ये जिथे गाडीची लाईट चालू आहे, इंडिकेटर चालू आहे, प्लीज विनंती आहे आपल्या गाडीची लाईट चेक करा, चावी बंद करा. खेळाडूंना कुठल्याही पद्धतीचा रिफ्लेक्शन होणार नाही याची काळजी घेऊयात. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी अभिषेक साला बोलावलं गेले. तांबडी संघ विनंती आहे, चला या. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपलब्ध झालाय. क्या बात है. बघा रसिक माव्य प्रेक्षकांना सुद्धा ना हेच हवंय. मॅच चुरशीची झाली पाहिजे, मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत गेली पाहिजे, हे रसिक माव्या प्रेक्षकांना हवं असतं आणि तेच चित्र मैदानाच्या आत आपण अनुभवताना पाहायला मिळतोय. अभिषेकची अचूकता, त्याची भेदक गोलंदाजी फलंदाजांसाठी कर्दन का ठरताना पाहायला मिळते. PSI साहेब अर्थात फड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूयात. एका बाजूला जय गिरोबा अंधाराळी या संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला तांबडी मुचणे या संघाचा कर्णधार पाहायला मिळतोय. आपल्या समवेत तांबडी मुकटे या संघाचा कर्णधार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपल्या समवेत संकेतजी देशमुख सुद्धा पाहायला मिळणार आहेत. हेड मागितलाय आणि हेड पडलाय सुद्धा. येस, नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय जय गिरोबा अंधाराळी संघाच्या बाजूने. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. ऑल राईट, इथून मात्र आपण बाईट्स घेणार नाहीत कारण मैदानाच्या आत एक अभूतपूर्व मॅच चालू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि इथून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेले. थँक्यू. सर्व मान्यवरांचे आपण धन्यवाद देऊयात. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती सुरू आहे. अभिषेक गोलंदाजीसाठी आलाय म्हणजे त्याची भेदकता, अचूकता प्रतिस्पर्धी संघाला कर्दन का ठरली आहे हे जाणीवपूर्वक वारंवार त्याने दाखवून दिलंय. रिव्हर्स स्वीपचा फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. बघा मला ही फलंदाजांची मानसिकता बऱ्याच वेळेला समजत नाही. ज्या वेळेला आपल्याला उजव्या बॅटने सरळ हाताने धावा येत नाही, मग अशा वेळेला तुम्ही रिव्हर्स स्वीपचे फटके खेळायचे प्रयत्न करता. हे फटके बऱ्याच वेळेला आपल्या अंगलटी सुद्धा येतात. मग जोपर्यंत आपण सेट होत नाही, जोपर्यंत खेळपट्टीचा चेंडूचा अंदाज येत नाही, किंबहुना गोलंदाजीचा स्ट्रॅटजीचा अंदाज येत नाही ना, तोपर्यंत स्टिक विथ युअर बेसिक्स. ही एक पारंपरिक क्रिकेटची शैली आहे, ती त्या गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे. हल्लीच्या रील्समध्ये काय दिसतं? हेलिकॉप्टर शॉट दिसतो. हल्लीच्या रील्समध्ये काय दिसतो? रिव्हर्स स्वीप दिसतो आणि मग त्याकडेच जास्त फटके खेळले जातात. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, ज्याची चर्चा चालू होती, रील्सचे फटके, आणखीन एक फलंदाज गारद. आपण ज्याची चर्चा करत होतो तेच झाले. फॉलिंग स्वीप हा सुद्धा एक रील्स मध्ये चालणारा फटका आहे आणि मग त्या फटक्यासाठी ऋतिक मैदानाच्या मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि फलंदाज बाद झालाय. बघा ऋतिकचे समर्थक म्हणत असतील ऋतिक लॉंग ऑनला चांगला खेळतो, कव्हर्सला चांगला खेळतो, लॉंग ऑनला चांगला खेळतो, मात्र आता वेळ निघून गेली आहे. फॉलिंग स्वीपच्या चक्करमध्ये आणखीन एक विकेट गेली आहे, आणखीन एक फलंदाज गारद होताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक काय कमालीचं राहिलंय. धावफलकावरती नजर टाकूयात. 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी ज्या ज्या वेळेला अभिषेक गेलाय
त्या वेळेला त्यांनी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सुशील पाहायला मिळतोय, ज्याला आता मात्र आपल्या नावाप्रमाणे सुशील पूर्ण आणि व्यवस्थित फटकेबाजी करावी लागेल. वन टू गोचा इशारा इथून मात्र आलाय. या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. 6 ही धावसंख्या पाहायला मिळते. माफी असावी, 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने फटका खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत 2 षटकांची सांगता झाली. ही 2 षटकं नव्हती, हे होतं पॉवर प्ले पूर्ण झाल्याचं सत्र आणि तदनंतर मात्र 2 षटकांच्या सांगती अखेरीस धावफलकावर 9 ही धावसंख्या जमा झाली आहे, जिथे 28 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. आता मात्र दिल्ली अब दूर नाही, घोड मैदान जवळ आलंय. येणारे 18 चेंडू, याचा अर्थ 3 षटकं आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. काय अभूतपूर्व मॅच राहिली आहे. हेच या स्पर्धेचं अभूतपूर्व यश आहे. श्री धावीर चषक यासाठीच ओळखलं जातं. लो स्कोरिंगच्या मॅचेस इंटरेस्टिंग कशा होतात, ते अशा होतात. लो स्कोरिंगच्या मॅचेस मध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण समर्पण करायचंय. फलंदाजीचा सत्र आपण जर पाहिलं तर चांगलं नाही झालं, हरकत नाहीये. गोलंदाजी चांगली करूयात, क्षेत्ररक्षण चांगलं करूयात, आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव पुढे नेऊयात. यासाठी आपण पाहतोय निडी सानेगाव हा संघ मैदानाच्या आत प्रदर्शन करतोय. काय लाजवाब प्रदर्शन केलंय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला असा भावेश चंदने मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. भावेश चंदने म्हणजे हा तोच खेळाडू आहे ज्याने पीएनपी चषक गाजवलं, हादरवलं, फलंदाजांना पळता भुईत थोडी सोडलं होतं. असा खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. सुशील पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. 10 ही धावसंख्या पाहायला मिळते. धावफलक डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचलाय. चं टार्गेट, धावफलकावर 10 धावा जमा झाल्यात. मी म्हणेन आणखीन एखादी विकेट गेली ना तर या मॅच मधली रोमहर्षकता वाढेल. किंबहुना मी म्हणेन आणखीन एखादा मोठा फटका आला तर फलंदाजी करणारा संघ थोडा पुढे जाताना पाहायला मिळेल. मिस टायमिंग फटका आहे. मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकांचा आविर्भाव, त्यांचा ऍटिट्यूड फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ एकच धाव पुरेशी आहे हे सांगणारा होता. बघा, केवळ 1 धाव खर्च केली, मग निडी आणि सानेगाव समर्थक टाळ्यांचा गजर करताना पाहायला मिळाले. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे आपल्या संघावरचं. भावेशच्या गोलंदाजीचं आपण कौतुक करूया. कन्सिस्टन्सी इज अ की फॉर द सक्सेस. पुन्हा एकदा बाटची लिडिंग एज थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. धावचित करण्याची नामी संधी होती, मात्र संधी हुकली आणि पुन्हा एकदा सिंगल गेली आहे. मी म्हणेन चला, वेळ गेलेली नाहीये. बांधकाम करून घ्या, डॉक्टर फिक्सिट लावून घ्या, धावांची गळती वाचवा. धावांची गळती जर वाचली ना तर या मॅच मध्ये फलंदाज चुका करतील, तुम्हाला त्यांना प्रवृत्त करावं लागेल. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, लाकूड तोड्या गोलंदाजी मैदानाच्या आत. फलंदाज त्रिफळाचीत पद्धतीने बाद. ऑन पेपर आपला संघ मजबूत असतो. असंच काहीसं घडलं सुनील स्मृती आयन्स चॅलेंजर पिंगळसई संघाचं, ज्यांची गोलंदाजी खऱ्या अर्थाने कमालीची झाली. मात्र फलंदाजी करत असताना द्वारकानाथ भुई असू देत, ऋतिक माळी असू देत, अनिकेत असू देत, निखिल असू देत, हे मोठे मोठे खेळाडू होते. मात्र पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा ना, ती वाऱ्याची एक मंद झुळूक आली आणि या 4ही फलंदाजांना, टॉप ऑर्डर बॅट्समनना मैदानावरतून तंबूमध्ये परतवले. नवीन फलंदाज मैदानाच्या आत निलेश आलाय. निलेशला आता चांगली कामगिरी करावी लागेल. कौतुक करूया
भावेश चंदनेच्या गोलंदाजीचं त्याची बॉलिंग ऍक्शन नीट अँड क्लीन पाहायला मिळाली. चला पहिला राईट क्लिक मिळाला. त्याच्या गोलंदाजीची शैली जर लक्षात घेतली तर विकेट टू विकेट गोलंदाजी करणं, राऊंड विकेट गोलंदाजी करणं, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं दुसरी टिक झाली. आणि तदनंतर व्हरायटी व्हेरिएशनचा खेळ तिसरी टिक पूर्ण. परिपूर्ण गोलंदाज. कव्हर ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा स्ट्रगल करतायत. त्यांचा स्ट्रगल पुरेसा होतो ना होतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून घेतलेली ही दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. बघा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आणखीन एक येतोय. बॅटची पुन्हा एकदा आपण पाहतोय एज लागली आहे. विकेट किपरने पुन्हा एकदा आपलं काम चोख पार पाडलंय. भावेशच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 षटकांचा स्पेल आणि तब्बल 4 विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. संघ अडचणीमध्ये होता. अडचणीमध्ये येत असताना तारणहारची भूमिका मैदानाच्या पार पाडली आहे. कहा पड रहे हो चक्कर में जब मैदान में खड़ा हो भावेश चंदने. काय कमालीचा खेळ करून दाखवलाय. वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. दिल्ली अब दूर नाही. उलटी गिनती करूयात सुरू. ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या पाणी पुरवठा करूयात. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. आने वाले 12 गेंदे जीत के लिए 14 रनों की जरूरत. रिमेनिंग 12 डिलिव्हरीज 14 रन्स रिक्वायर्ड. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा श्री धावीर चषक 2026 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. ना भूतो ना भविष्यतही असे चित्र मैदानाच्यात आपण अनुभवले. कोणी विचार केला होता पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकांच्या मॅच मध्ये केवळ 27 धावा जमा होतील. कोणी विचार केला होता भावेश चंदने गोलंदाजीसाठी येईल. 2 षटकांमध्ये 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवेल. आणि कोणी विचार केला होता द्वारकानाथ भोई, ऋतिक माळी, अनिकेत, निखिल आणि तदनंतर निलेश सारखे मोठे मोठे खेळाडू स्वस्तात बाद होतील. काय कमालीचा खेळ मैदानावरती राहिलाय. आणि म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. बघा मैदानावरती प्रेशर फार महत्वाचं आहे. आता येणाऱ्या 12 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. लक्षात घ्या तो मिडविकेटचं क्षेत्र जिथे गळती झाली अर्थात क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली ते 4 धावा गेल्या. जर लक्षात घ्या या 4 धावा वाचल्या असत्या तर प्रेशर आणखीन बनलं असतं. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण करत असताना जितक्या धावा तुम्ही वाचवता त्याचमुळे तुमच्या गोलंदाजांना मिळणारा तो कॉन्फिडन्स हा काही वेगळा असतो, निराळा असतो. हरकत नाहीये. फॉरगेटिंग इज अन आर्ट. झालं गेलं विसरून जा आणि पुन्हा मैदानावरती उतरा जेथे गोलंदाजीसाठी हर्ष चोरगे आलाय. निडी गावचा हा सितारा श्री धावीर चषक मध्ये त्याला आता मात्र मिळाली आहे संधी. या संधीचं सोनं करण्यासाठी निडी सानेगाव संघाला प्रतिनिधित्व करत असताना स्लॉग ओव्हर्स मध्ये आलाय. स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल सुशील. सुशीलने आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. 3 चेंडूंमध्ये 100च्या स्ट्राइक रेटने 3 धावा केल्यात. मी म्हणेन असं जर शेवटपर्यंत करत राहिलं हरकत नाहीये. गोलंदाजांच्या चुका होतील, एखादा खराब चेंडू मिळेल, तुम्हाला मोठा फटका खेळता येईल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आणखीन एखादी विकेट मिळाली तर मॅच मध्ये चुरस्त कायम राहील. एक अपील झाले. बघा या अपिलामध्ये तथ्य नाही हे विकेट किपरला पण माहिती आहे. पण दबाव टाकण्यासाठी अशा पद्धतीचं तंत्र वापरलं जातं. बऱ्याच वेळेला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला असं आपण पाहतो जो बॅट आणि चेंडूचा संपर्क नसेल तरी सुद्धा मोमेंटम क्रिएट करण्यासाठी अशा पद्धतीच्या क्लुफ्ती आयडिया वापरल्या जातात. हरकत नाहीये. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज. तुम्हाला मैदानाच्या संपूर्ण समर्पण करण्याची संधी आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 14 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावले. दबाव दडपण अजूनही दोन्ही संघांवरती आहे. कोणीही डंके के चोट पे सांगू शकत नाही की कोणता संघ विजेता होईल. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आत.
आहा, गलती करो गलतिया करो, मात्र अशी गलती अजिबात ना करो असं मी म्हणेन. आउटसाइड द लेग स्टंप. खरंच या चेंडूची गरज होती का? जर तुम्ही ऑप्शनच्या बाहेर चांगली गोलंदाजी करताय मग अशा वेळेला फलंदाज शफल झाला तर अशा पद्धतीच्या विचारधारेची खरंच गरज नव्हती. वाईट डिलिव्हरी आली आहे. या वाईट चेंडूला वाईटच म्हणावं लागेल कारण चुकीच्या वेळेला आलाय. 15 ही धावसंख्या, 5 फलंदाज बाद झालेत. मी म्हणेन हत्ती गेले आणि शेपूट राहिलाय. मात्र बऱ्याच वेळेला टेल एंडर्सच चांगली कामगिरी करतात हे विसरून चालणार नाहीये. टॉप ऑर्डर ढासळली, मिडल ऑर्डर स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. यावेळेला मोठा फटका, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हाताने केलाय स्वीकार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सुशीलला मी सेन्सिबल क्रिकेट खेळतोय हे वारंवार म्हणत होतो, कारण सुरुवातीला त्याने खेळपट्टीचा अंदाज घेतला, सुरुवातीला सिंगल्स चालू ठेवल्या, चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि आता मात्र खराब चेंडूचा त्याने समाचार सुद्धा घेतलाय. हे आहे सेन्सिबल क्रिकेट. गरजेची ओळख, गरजेची पूर्तता करत असताना परिस्थितीनुसार खेळताना पाहायला मिळाला. हर्षच्या गोलंदाजीवरती केलेला हा हल्ला बोल निडी आणि सानेगाव या संघाला बॅकफुटवरती ढकलणारा राहिलाय. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक 21 वरती जाऊन पोहोचले. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. विजयासाठी आता मात्र 7 धावांची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 10 बॉल्स मध्ये. म्हणजे चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, ही परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. मी आधीच म्हटलं होतं एक चांगला फटका फलंदाजाला कॉन्फिडन्स देऊन जाईल, फलंदाजी करणाऱ्या संघाला धावांमध्ये पुढे घेऊन जाईल. विजयाच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पुढचं पाऊल आहे. सुनील स्मृती, आयांश, चॅलेंजर्स पिंगळसही संघासाठी बऱ्याच वेळेनंतर काहीतरी चांगलं घडलंय, कारण गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिला. आणि याआधी सुद्धा मी चर्चा केली होती, भावेश, अभिषेक नंतर आणखी आपल्याकडे चांगले गोलंदाज आहेत का याकडे सुद्धा विचार करावा लागेल. मग मी म्हणेन आणखीन एखादी भावेशची ओर ठेवायला पाहिजे होती का, हे सुद्धा चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हर्षच्या गोलंदाजीवरती केलेला हा हल्ला बोल आता मात्र संपूर्ण संघाला बॅकफुटवरती ढकलेल. सुशीलने पुन्हा एकदा एक चांगलं क्रिकेट खेळलंय. आलाय षटकार, हरकत नाहीये, आपण षटकार खेळू शकतो. मात्र आयडिया क्लुफ्ती लढवली आहे आणि आता मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय. या मॅच मध्ये 22 धावसंख्येवरती अर्धा डझन संघ तंबू मध्ये परतलाय. फलंदाज बाद. बावीस धावसंख्या, 6 फलंदाज बाद झालेत. येणारे 9 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. म्हणजे हर्षला आता बरंच काही करायचंय. चेंडू डॉट काढायचे, एखादी विकेट मिळवायची आहे, शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाला जास्तीत जास्त धावा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याही पेक्षा माझा पुढचा प्रश्न आहे की डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आपल्याकडे खरंच एक चांगला गोलंदाज आहे का, आणि मग त्याला आता मात्र संधी देणं गरजेचं आहे. एक अभूतपूर्व खेळ मैदानावरती राहिलाय. एका षटकाराने सर्व कॅल्क्युलेशन बदलवलीत, कॉन्फिडन्स शिफ्ट झालाय, मोमेंटम ट्रान्सफर झालाय आणि एक अभूतपूर्व खेळ मैदानावरती पाहायला मिळालाय. लो स्कोरिंगच्या मॅचेस इंटरेस्टिंग होत असतात. एक इंटरेस्टिंग मॅच मैदानाच्या आत पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज अक्षय स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. ही रायव्हलरी बघणं गरजेचं आहे. जिथे डीप मध्ये आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि अगदी त्याच वेळेला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वाईड ठेवण्यात आलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक सुद्धा थोडासा वाईड आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये पण नाहीये, शॉर्ट मध्ये पण नाहीये. हलक्या हाताने फटका खेळलाय, शॉट चेक केलाय, 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये जाऊन मित्रा ही कॅच नाही, मॅच सोडली आहेत.
साधी सोपी कॅच कठीण झाली. गोलंदाज करेल तरी काय. कौशल मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाला. कॅच सुटली, जीवनदान मिळाली. कॅचेस ऑलवेज वन द मॅचेस असं म्हटलं जातं. ही कॅच पकडली असती तर कदाचित 7वा फलंदाज बाद होऊ शकला असता. दबाव संपूर्णपणे सुनील स्मृती आयएस चॅलेंजर्स पिंगळसई संघावरती पाहायला मिळू शकलं असतं. स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली नसती, हे लक्षात घ्या. हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. हा फॅक्टर सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. नवीन फलंदाज आला असता, तो दबावामध्ये असता, हर्षचा कॉन्फिडन्स द्विगुणित झाला असता. एक चेंडू विचार अनेक. धावफलकावरती नजर टाकूयात. 23 धावसंख्या पाहायला मिळते. इथे मात्र जागा बनवली आहे आणि खराब चेंडूला त्याची जागा सुद्धा दाखवली आहे. या चेंडूवरती मिळालाय चौकार आणि इथून मात्र स्कोर लेवल 27 ऑन स्कोर बोर्ड. येणारे 6 चेंडू विजयासाठी माफी असू देत, अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. बघा बरंच काही बिघडले. निडी सानेगाव संघाला आत्मपरीक्षण करण्याची गरज. प्रथम फलंदाजी करत असताना बॅटिंग चांगली झाली नाहीये. मग ज्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली त्यावेळेला क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाहीये. मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, विजयाला शिक्कामोर्तब करणार का. कौस्तुभ मैदानाच्या आत कॅच पकडली आहे जरूर. अशी कॅच आधी पकडली असती तर चित्र वेगळं असतं. या मॅच मध्ये ट्विस्ट मिळालंय. 6 चेंडूंमध्ये केवळ एका धावेची आवश्यकता. पिंगळसई संघाच्या त्या चेतनला प्रश्न विचारावासा वाटतो. जर 7 चेंडूंमध्ये आपल्याला एक धावेची आवश्यकता आहे तर खरंच या फटक्याची आवश्यकता होती का. जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आपल्याला माहिती आहे. हलक्या हाताने एक धाव घेतली असती तरी चालू शकलं असतं. बॅकफूट वरून पंच केलं असतं तरी चालणार होतं. मग अशा वेळेला हा निर्णय चुकीचा होता. 7 फलंदाज आपण गमावले गेलेत. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये चमत्कार जर झाला ना, मिरॅकल जर झाला तर आणि तरच काहीतरी होऊ शकेल. अदरवाईज निडी सानेगाव संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. कारण 6 मध्ये एक धाव कशीही होते हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. मात्र एकच शस्त्र आहे, विकेट, विकेट आणि सातत्यपूर्ण विकेट. तर आणि तरच या मॅच मध्ये कलाटणी मिळू शकेल. अक्षय डावखुरा फलंदाज, ज्याला जीवनदान मिळालं होतं तो स्ट्राइक एंड वरती आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र पूर्णपणे बदललंय. एक सिली पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर शॉट आहे. मिड ऑफ आहे. शॉट मिड विकेट आहे. सिली मिड ऑन आहे. ऑन साइडच्या दिशेने फटका खेळलाय. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आणि ही एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही मॅच आपण पाहिली. सुनील स्मृती आयएस चॅलेंजर्स पिंगळसई संघाने जिंकली आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाने सुद्धा निराश न होता आत्मपरीक्षण करून पुन्हा एकदा नवीन स्पर्धेमध्ये नवीन उमेदीने उतरावं अशी आपण देऊयात शुभेच्छा. की चला या बॉल चॉईस साठी आपण लगेचच यायचंय. आणि त्याच वेळेला जय गिरोबा अंधाराळी आणि धावीर 11 रोहा, चला आपण लगेचच यायचंय आणि बॉल चॉईस करून घेऊयात. वळूयात या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे.